एकदा सगळ्यांनी आवाज द्या. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. आवाज कमी आला, याच्यापेक्षा जोरात आवाज तुम्हाला काढून दाखवू का? आता जो जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडल. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले की जय. क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले की जय. आता फक्त महिलांनीच आवाज द्या. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की. ह्याच्यापेक्षा आवाज तर तुमचा बचत गटाच्या मीटिंगला जास्त होईल. माणसाईनं द्या फक्त आवाज. बाबासाहेब आंबेडकरांचा पा आवाज माणसायचा आणि तुमचा आवाज पा. आत्ता पानं वाढले, आत्ता पत्राई वाढली, तर उलीसाहेब हात ठेवत ना तुम्ही आणि आवाज पा तुमचा. आता जे कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची लोक आहेत त्यांनी कव्हरेज क्षेत्रामध्ये येऊन जा आता. आणि हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार आहे, हा संत गाडगे बाबाचा विचार आहे, हा महामानव विश्वरत्नाचा विचार आहे. आणि ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाबू शेडमाके, बिरसा मुंडा, राणी अहिल्याबाई होळकर या सगळ्या मानवतावादी महापुरुषांची शिकवण महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या काळामध्ये या सगळ्या मानवतावादी महापुरुषांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला दिलेले आहे. या खंजरीच्या निमित्ताने आई मी महाराष्ट्रभर फिरतो आणि हा संताचा विचार गावागावात, खेड्यापाड्यात, वस्तीवाड्यात नेण्याचं काम करतो. कारण हे तुकडोजी बाबाची खंजरी आहे की बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी. बाबा रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी मेरी, रोज बजेगी खंजरी. ज्या खंजरीतून सर्व जाती धर्माचे लोक तुकडोजी बाबांनी जोडले भाऊ. आणि अखिल विश्वाला मानवतेचा, समतेचा संदेश ज्या महामानवांनी दिला, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध. अरे 2,500 वर्षाच्या अगोदर जो विचार दिला ना आई, तोच विचार सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी दिला, तोच विचार संत तुकोबारायांनी दिला, तोच विचार त्या काळात त्या काळात जे जेही साधू संत मंडळी जन्मास आली ना, त्या काळात त्या वेळेत त्या काळानुरूप हीच समतेची, ममतेची, बंधुत्वाची, स्वातंत्र्याची शिकवण आम्हाला, तथागताची शिकवण या सगळ्या साधू संतांनी आम्हाला देऊन दिली. आणि म्हणून आपल्याला या प्रबोधनाच्या निमित्तानं आपल्याशी भेटण्याचा योग आला. आमचे ढोके साहेब सुधाकररावजी, त्यांचे मला या कार्यक्रमाच्या साठी 10 वेळा फोन आले, आमची तारीख घ्या. त्यांचं जिव्हाळा आहे, तळमळ आहे, तरी त्यांची 13 तारीख हुकली. म्या म्हणलं झाली ढोके साहेब. अरे आता कसं? म्या म्हणलं आता पहा तुम्ही 15ला घेऊन घ्या, नाही तर 16 पासून मी उद्या दुसरीकडे आहे. पण हा योग होता तुमच्या इथं येण्याचा, त्यामुळे आजचा हा योग घडवून आला आणि तुमच्याशी भेटण्याचा योग आला. या बुद्ध विहाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी. पोरांनी इकडं बसा, पोरांनो ह्या इकडं बसा, तुम्ही या इकडं.
पोरं आले पाहिजे, लहान लहान पोरांना इकडे या, पुढं पुढं या, इकडे येऊन जा ना, तिकडं या, समोर समोर. लहान लहान पोरांनी येत जा. मी काही महाराज फाराज नाही. महाराज म्हटलं का क्विंटल 1.5 क्विंटल खाली कोणताच महाराज येत नाही. मी आपला BPL महाराज आहो. म्हणून लेकरांनी या, कारण तुमच्यातून हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब हे घडले पाहिजे. आता हे घडले पाहिजे, कारण या कोवळ्या कळ्या माझी, या कोवळ्या कळ्या माझी, या कोळ्या कळ्या माझी, या कोळ्या कळ्या माझी, या कोळ्या कळ्या माझी, या कोळ्या कळ्या माझी. लपले ज्योतिबा शाहूजी, शाहूजी लपले ज्योतिबा शाहूजी, लपले ज्योतिबा शाहूजी, लपले ज्योती. म्हणून तुमच्या पोरातून हे महापुरुष निर्माण होणार आहे. पोराईनं हातवर करा रे, गुलाबाचे फुलं कोणाकोणाच्या घरी आहे, गुलाबाचे झाड कोणाकोणाच्या घरी आहे, हातवर करा. एक हातवर आला, अजून अजून एकच आवाज, हे इकडं आहे वाटते, 2-3 हात वर झाले. खाली करा. आता आता गांजरे गवत कोणाच्या वावरात नाही राहत, असे हात वर करा. सगळ्याच्याच वावरात गांजरे गवत राहते, पण गुलाबाचे फुल निर्माण होण्याकरताही त्याला मेहनत घ्यावी लागते, त्याला पाणी द्यावं लागते, कष्ट घ्यावे लागते. म्हणून गुलाबाचं फुल तयार होते. पण गांजरे गवत तयार होते का? मेहनत घ्यावी लागते का त्याला काही, तरीच तयार होते. तसंच चांगल्या विचाराचं लेकरू निर्माण होण्याकरता विहारात वंदनील पाठवा लागल, सामुदायिक प्रार्थनेत जावं लागल, किंवा संत महापुरुषाच्या कव्हरेज मध्ये या लागल. तेव्हा मुलं संस्कार चांगले होईल. अरे बाबा पेर आलते उगवल, वांग्याचं बी टाकलं तर भेद्र लागते का रे? नाही. सोयाबीन पेरली तर गहू होते का? नाही. ज्वारी पेरली तर हरभरा होते का? नाही. आणि चना पेरला तर काही हरभरा होते का? हो. हा, हरभरा आणि चना सारखाच राहत. आणि म्हणून भाऊ माझ्या मायबापांनो, आपल्याला हे जे बर्बाद झालेली पिढी आहे त्याला ताळ्यावर जर आणायचं असेल तर या सगळ्या महापुरुषाच्या विचाराशिवाय आता पर्याय नाही. आणि म्हणून तुकडोजी बाबाच्या लक्षात आलं की आम्ही ह्या सगळ्या लोकांना एकत्रित कसं करू. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे भिन्न भिन्न जाती लोक राहतात, आणि ह्या सगळ्यांना एकत्र करायचं आहे. तर आम्हाला ही समतेची, ममतेची, बंधुत्वाची शिकवण देणं गरजेचं आहे. आई शांतता राखा, ताई कृपया शांतता राखा. कुत्र्याले राहू द्या ना, कुत्र्याले राहू द्या. एवढा मोठा तुमच्या सगळ्या नवयुवक कमिटीनं, महिला मंडळीनं कार्यक्रम घेतला, आणि लोकांना असं नाही म्हणाले पाहिजे ना, पा बाई आहे ना एवढा कुत्रही नाही आलं. सगळ्याचीच उपस्थिती महत्वाची आहे. येतच आहे, सगळ्याचीच उपस्थिती महत्वाची आहे. आणि माझ्या मायबाप हो, आपण तर धम्माच्या विचारातले आहो, तुकडोजी बाबाचे लोक आहो, आपण शिवरायाचे मावळे आहो, आपण बिरसा मुंडाचे लेकर आहो. सगळ्या महापुरुषांचे विचार काही वाटल्या गेले नाही. तेच आहे समतेची, ममतेची, बंधुत्वाची शिकवण आहे. आणि म्हणून आपल्याला माझ्या माता भगिनींनो, हे घर सांभाळायची जबाबदारी तुमची आहे. कारण घर निर्माण, सुंदर घर निर्माण होण्याकरता आईच्या संस्काराची गरज आहे. आणि या कार्यक्रमाला इथं महिला मंडळी कमी आहे, पण उपस्थित होऊन राहिले. आता हळूहळू जोपर्यंत हा आवाज जाईल तशी इथं संख्या वाढणार आहे. आणि माझ्या आई बहिणींनो, तुम्ही बसले अशा रांगेत, मस्त बसल्या, आणि बसले अशा रांगेत जशा काही तुरी पेरले. नाही तर महिला एकत्र येत नाही. कीर्तन भजन याच्याकडे तर लोकच येत नाही, येतच नाही लोक. आले तरी कोणते, ज्याचे अप्पर डिप्पर गेले आहे, ज्याचे हारण गेले आहे, सगळे पुढं, त्याला ऐकू येत नाही डोळ्यात. लोकायला आवडतच नाही. आमच्या इकडे भजन चालतात लोक
ते म्हणते तुम्हीच साखर चहापत्ती दूध त्या भजनवाल्या इकडे देऊन देते, घ्या बाबा भजन करा, हे साखर घ्या, हे पत्ती घ्या, हे पाणी घ्या, तुम्हीच मांडजा, तुम्हीच पेजा, आम्हाला सांगूही नको, तुम्हीच आरती करून घे जा, आम्हाला सांगूही नका, आम्ही झोपतो इकडं. अशी परिस्थिती झाली आहे आता. आणि म्हणून आपल्याला जर हा विचार आत्मसात करायचा असेल